आज आपण उरलेल्या चपातीपासून वडी कशी करायची ती बघणार आहोत। हे बघा, ही सकाळी चपाती केलेली आहे मी। हे 2 चपाती शिल्लक राहिलेले आहेत, त्यापासून आता मी वडी कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे। हे डाळीचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हे हिरवी मिरची, लसूण, आलं वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि 1 चमचाभर तीळ। आता हे सगळं मिक्स करायचं। आपण आळू वडी करतो तसंच करायचं, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया। भज्याचं पीठ करतो तसं इतपत घट्ट ठेवायचं। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे पीठ आपलं मिक्स झालेलं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। आता हे पोळपाट घेतलं आहे मी, तर हे पोळपाटावर आपली ही चपाती अशी ठेवायची आणि असं थोडं थोडं पीठ आपण लावून घेऊया। त्या वड्या खूप कुरकुरीत आणि मस्त लागतात। असं पीठ सगळीकडून लावून घ्यायचं। ही दोन्ही साईडने अशी फोल्ड करायची, किंवा तुम्ही दुसरी चपाती पण याच्यावर करू शकता। आळूची पानं घालतो आपण तसंच दुसरी चपाती छोटी असेल तर याच्यावर घालू शकता। तर चपाती मोठी आहे त्यामुळे मी सिंगलच करत आहे। ते दोन्ही साईडने फोल्ड केल्यानंतर हे असं घडी करायची। आपला रोल तयार झालेला आहे। थोडंसं पीठ लावायचं हे निघू नये म्हणून। आता आपण दुसरी पण करू, ती पण असंच फोल्ड करायची। आता हे मी मध्ये कट करत आहे, जरा जास्त मोठा आहे ना म्हणून मी कट करत आणि हे वाफवून घेऊया आपण। आता हे असे चाळणी ठेवलेले हे वाफवायला वडी। आता आपण हे वाफवून घेऊया। आता आपण वडी शिजली आहे का ते बघूया। ही वडी आपण वाफवून घेतलेली आहे। आता थंड झाल्यानंतर आपण तळून घेणार आहोत। आता ही वडी वाफवून झालेली आहे, आता आपण कट करून घेऊया। छोट्या छोट्या आकारमध्ये कट करून घेऊया। हे बघा, आपण अशाच प्रकारे सगळ्या वड्या कापून घेऊया आणि तळून घेऊया। ही वडी तुम्हाला न तळता जर अशीच खायची असेल तर अशी सुद्धा तुम्ही कोरडी खाऊ शकता, किंवा शालो फ्राय करून खायची।